आणि नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांच्यात बाचाबाची झाली। शहराला कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, गणेश मंडळांना कमानीसाठीची परवानगी अशा अनेक मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी मंदा म्हात्रे आयुक्त यांच्या कार्यालयात गेल्या होत्या। मात्र दोघांमध्ये चर्चेच्या वेळेला शाब्दिक वाद झाला। तसंच नवी मुंबई महापालिकेकडून JETC अर्थात अपंग प्रशिक्षण केंद्र चालवलं जातं, त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय, त्या संदर्भात आयुक्तांना माहिती देऊनही उपयोग होत नाही असा आरोप मंदा म्हात्रेंनी यावेळी केला। तिच्यासाठी पैसे सगळं तिच्यासाठी आहे, बाकीच्यासाठी काय नाही आहे, गणपतीसाठी काय नाही, ह्याच्यासाठी काय नाही, मंडपाला परवानगी नाही काय कोर्टात काय देत त्या बाईच्या एवढे पुरावे आणले तरी काय नाही। तुमचं म्हणणं खरं कशावरून बोलतात? मला वाटतं तुमचं म्हणणं खरं कसं याचं खरं यांचं कारण आमचं खोटं हा यांनी सांगितलेलं आम्ही सगळं खरं मानायचं आणि तिचं आपलं खोटं त्याची काढायचीच होती आपल्याला। आणि नेमकी ही बाचाबाची कशामुळे झाली, कारणं काय काय होती, याविषयी आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। ताई, काय नेमकं कारण आहे की अजूनही तुमच्या दोघांमध्ये शीतयुद्ध आहे ते सुरूच आहे? मी आज गणपती मंडळासाठी गेली होती आणि कमी दाबाचं जे पाणी येतंय, आज या शहरामध्ये पाऊस पडत असताना सुद्धा लोकांना पाणी नाही पिण्यासाठी आणि लोक वणवण फिरतात आणि सगळे मोठे मोठे कॉलनीवाले मला भेटायला येतात। त्याप्रमाणे इथे जे हॉस्पिटल 3 हॉस्पिटल आहे ते सुरू व्हावं असं मी त्यांना वारंवार पत्र दिलं, तर त्याचंही काही त्यांच्याकडे उत्तर नाही। ETCची मी मागणी केली चौकशीची आणि भ्रष्टाचाराची, जसं CRSचं केलं तर त्यांनी सरळ सरळ मला उडवून लावलं आणि मला ते म्हणाले प्रत्येक गोष्टीमध्ये की तुम्ही जे बोलता ते कशावरून मी खरं मानायचं। मग जर लोकप्रतिनिधी जर आम्ही सांगत असाल ते जर त्यांना सत्य वाटत नसेल तर त्यांना भेटण्यात का अर्थ आहे? मग जनतेचे प्रश्न आम्ही घेऊन कोणाकडे जायचं? जर आयुक्तच असं बोलत असतील की तुम्ही जे बोलता ते कशावरनं खरं आहे म्हणून, तिथून मग आमची बाचाबाच झाली। मला तुम्ही जे सांगता ते आम्ही पण कसं खरं मानायचं? मग तुम्हाला जी लोक सांगतात भडकवतात ते तुम्ही बोलताय, तुम्ही प्रत्यक्षात जा, तिथे पाहणी करा आणि मग बोला। मी पाहणी केली, तो सगळा भ्रष्टाचार पाहिला। 25 लाख आम्हाला सुद्धा वर्षाला जाहिरातींवर खर्च होत नाही, मग या ETCवर 25 लाख कशासाठी? त्याची चौकशी केली। 25 लाख पाहुणे येतात कशासाठी? आज दिव्यांग मुलांसाठी सहानुभूती म्हणून जो फंड दिला जातो त्याचा गैरप्रकारे वापर केला जातो, त्याची मी मागणी केली। ती मागणी केली तर त्यामध्ये माझ्याकडे त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे। म्हणजे तुम्ही स्वतः दौरा केला, तिथे अनधिकृत बांधकाम, कपडे, तिथे बॅगा, शूज, लोकांना तिथे सामान ठेवण्यासाठी रूम दिलेत, कोणाला विचारून दिले? महासभेची परवानगी घेतली का? ती कारवाई काय नाही? तुम्ही अधिकाऱ्यांना ताबडतोब कारवाई करता, मग या ETCच्या अधिकारीवर तिच्यावर जवळ कुठलंही पद नसताना अतिरिक्त आयुक्ताची तिथे नेमणूक करायची असते आणि शासन मान्यता पद नाही असं असताना तुम्ही का ठेवलं? ते त्यांना काढावं। इतर अधिकाऱ्यांना कसं काढतात आणि लगेच टीव्हीला बातमी देतात मी ह्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं, काय त्याला शौर्य गाजवलेलं वाटतं, असं पद्धत झालेली आहे। वर्षाभर त्यांना सस्पेंड करून निलंबित करावं अशी तुमची मागणी आहे? माझं असं आहे, जोपर्यंत चौकशी होते तोपर्यंत निलंबित करावं, संपूर्ण चौकशी व्हावी। चौकशीमध्ये अगर जर व्यवस्थितरित्या सुटला तर त्यांना कामावर घ्यावं। चौकशी तर झाली पाहिजे, त्यामध्ये चौकशी करणारच नाही।